अभी जा रहा हूँ मैं मोटरसाइकिल राइड इन पंजाब। अब पंजाब के गांव में घूमूंगा मोटरसाइकिल पे। चालू होती कि नहीं क्या मालूम। अरे वाह, आता चाललो पंजाब मधील या बाजूला जे गाव आहेत, कॅनॉल आहेत, पूल आहेत, मोटरसायकलवर सगळी माहिती घेण्यासाठी चाललेलो आहे। छोटे छोटे गाव आहेत, अगदी समृद्ध गाव आहेत, समृद्ध प्रदेश आहे आणि गव्हाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे। मोटरसायकलवर फिरून बघूया पंजाबचं वैभव। आमच्या सुरतची गाडी आहे। चांगली गाड़ी है, पिकअप एवढा है। स्पोर्ट बाइक है, स्पोर्ट बाइक, ये स्पोर्ट बाइक है। ये पंजाब का घनगस गांव, और घनगस गांव में अभी मोटरसाइकिल पे घूम रहे हैं हम। देखिए घर, नाले दिसणार नहीं, पानी दिसणार नहीं, घर मोठमोठे घर, ट्रॉली खिच स्पर्धा या ग्राउंडवर होत्या। आणि ते बाजूला आहे गुरुद्वारा, तेरचा गुरुद्वारा है। ये जा रहे हैं राणा साहिब गुरुद्वारा। यहाँ का ये है रास्ता, ये तालाब के पास से गए थे। राणा साहिब गुरुद्वारा रास्ता जाएगा ये। देखो अभी आ गए गाँव के बाहर। विस्तृत पसरलेली गव्हाची हिरवीगार शेतं आणि त्यामधून हे अतिशय सुंदर लहान लहान रस्ते। पंजाबमध्ये फिरणं हा सुद्धा एक फार मोठा आनंदाचा क्षण आहे। मोटरसायकलवर फिरणं तर त्याहून अतिशय आनंद देणारा आहे। पंजाब में आए और पराठा न खाए ऐसा नहीं हो सकता। पराठा तो खाना ही पड़ेगा पंजाब में। पराठा खाने के बाद चाय पीएंगे और उसके बाद में जाएंगे राणा साहिब, एक बार और दर्शन करेंगे और उसके बाद में घूमेंगे, खेत देखेंगे, गेहूं के खेत देखेंगे। ये चाचा जी से बात हो रही, हिंदी समझ में आ रही, उनको भी हमको भी थोड़ी समझ में आ रही। धन्यवाद चाचा जी, धन्यवाद। यहाँ पर पराठे का नाश्ता किया, नाश्ता नहीं था वो खाना ही था। 3 पराठे लिए तो दोनों का खाना हो गया, नाश्ता नहीं था खाना था। दही और पराठा। और अभी ये माता जी बना रही है चाय। चाय के बाद में लेके गुड़, ये फ्रूट है यहाँ पे। ये राणा साहिब गुरुद्वारा रोड और ये प्रसाद की दुकान है, फोटो की दुकान, खिलौने। अरे नमस्ते नमस्ते। राणा साहिब गुरुद्वारा जवळून राहणारा हा कॅनॉल अतिशय भव्य कॅनॉल आहे आणि यामधून 12ही महिने 24 तास पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असतं। चालू आहे प्रवास, पंजाबच्या रस्त्यावर मोटरसायकलचा प्रवास। हे बघा गव्हाचे शेत आणि प्रवास बघा, या बाजूला कशी शेती आहे। असा सगळा प्रवास आनंदात सुरू आहे। आहे पंजाब, बघण्यासारखं आहे सगळं। बघा शेती बघा, इतकं लांब बघावं तितकं गव्हाचं शेत, तर धुरा दिसणार नाही। थोड्या थोड्या अंतरावर गाव आहेत, अतिशय सुंदर अशी भव्य भव्य अशी घरं आहेत। गर्दी नाही, तर चहाच्या टपऱ्या नाहीत। प्रत्येक गावामध्ये
अतिशय मोठमोठे गुरुद्वारा आपल्याला बघायला मिळतील. हे आ गया दुसरा गाव. हे आ गया दूसरा गाव. कौन सा गाव है पूछेंगे अभी. पिंड म्हणजे गाव. पिंड म्हणजे गाव. तर मुकुंदपूर पिंड आलो. फार मोठं गाव आहे, पण बघितलं तर कुठं हॉटेल नाही, कुठं पानपट्टी नाही, तरुणांचे घोळके उभे आहेत असं कुठंही दिसलं नाही. अतिशय शांततेनं आपापले लोक आपापल्या कामात आहेत. असं आहे मुकुंदपूर पिंड. आता इथून दुसऱ्या गावाला पुढे जाऊन कोणतं गाव आहे घरून चहा म्हणलं असं आहे. चला. आपका है क्या? आपका है क्या? हाजी हाजी मेरा है. आपका है. गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर हे मोठमोठे असे आरसे बसवलेले आहेत आणि यामध्ये वाहन चालकाला दुरूनच समोरच्या रस्त्यानं आडव्या रस्त्याने येणारं वाहन दिसतं. अशी व्यवस्था ग्रामपंचायतनं केलेली आहे असं या ठिकाणी माहिती मिळाली. बघा आहे.